दशक 6वा, समास 6वा, सृष्टिकथन. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. हनुमंतांची कुळवल्ली राममंडपावेला गेली, श्रीराम भक्तीने फळली. रामदास बोले या नामे, शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, जयाचा जगी जन्म नामार्थ झाला. जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती, नेत्राने गुरुराज मूर्ती आपुली. मी जे धवा पाहिली, तू विष्णू शिव तूच दैवत मला. तू तात तू माऊली, झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराज या नित तुम्हा, माझे असो वंदन. ऋषिकल्पम रामभक्तं गुरुयज्ञेश्वराभिधं, चतुर्वेदेश्वर प्राणं प्रणमामि पुनः पुनः. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंश जोक्षित तले, संबोधयन सज्जनान ग्रंथम यो रचयन सुपुण्यजनकं. श्रीदास बोधाभिधं यः कीर्त्या पठणेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा. सोयं मुक्तिकरक्षितौ विजयते, श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दास बोधासित्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. आज बघा, सुवर्णा म्हणून ज्यांचं नाव आहे त्याच्यावर ज्या सद्गुरूंचा फोटो आहे ना, त्याच्याकडे पाहून मला खरंच खूप आनंद झाला. आज असं वाटलं की कोणीतरी वेगळी व्यक्ती आपल्याकडे बघते, त्यामुळे मला खरंच खूप आनंद झाला. जे कोणते सद्गुरू असतील त्यांना अगदी मनापासून प्रणाम करते आधी, आणि आज आपल्या निरूपणाला सुरुवात करते. प्रसाद महाराज अंमळनेरकर. हां, प्रसाद महाराज अंमळनेरकर. हो, नमस्कार. त्यांचा फोटो आहे हा. हो, मी म्हटलं की नमस्कार करते आधी, कारण इतकं छान वाटतंय ना. असं वाटतंय की ते प्रत्यक्ष आपल्याकडे बघतायत, कारण तो फोटोमध्ये म्हणजे तेवढाच फोटो दिसतोय ना, त्यामुळे खूप आनंद आणि त्यांचे आशीर्वाद नक्कीच वाटले, कारण मला अगदी मनाला असं छान वाटलं एकदम ते बघितल्याबरोबर. धन्यवाद, नमस्कार. बघा, आता आपण सृष्टिकथन करत असताना, सृष्टिकथन हा जो आहे, धन्यवाद, सृष्टिकथन जे करतोय आपण त्या ठिकाणी आपण ब्रह्माबद्दल अधिक माहिती घेतली. म्हणजे सृष्टिकथन करत असताना आता समर्थांची पद्धत कळली असेल आपल्याला. जसं आपण उदाहरणार्थ आपण जर स्वतः विचार केला की वाईट आहे वाईट आहे वाईट आहे, ही गोष्ट वाईट आहे, ती वाईट गोष्ट संपवण्यासाठी वाईटाला काही करण्यापेक्षा त्यापेक्षा अधिक उत्तम असं मोठं जर समोर तयार केलं, म्हणजे वाईटाला कमी करण्यासाठी जर उत्तमाचं उदाहरण पुढे नेलं, तर कदाचित नाही, जास्त फायदा त्याचा होऊ शकतो की त्याला दाबण्यासाठी उत्तम पुढे नेणं, वाढवणं. आता सृष्टी अर्थातच, आता द्वैताबद्दल जर बोलायचं असेल तर सृष्टी, द्वैत आणि अद्वैताबद्दल जर बोलायचं असेल तर ब्रह्मापासून जी सृष्टी निर्माण झाली,
मग सृष्टिकथन सांगत असताना ज्याच्यापासून निर्माण झाली, जो कारणभाव आहे ज्याचा, तोच त्याच्याबद्दल आधी कथन केलं आहे आणि तो कसा आहे हे सांगत असताना समर्थांनी सृष्टिकथनाच्या आधी त्यांनी सगळं ब्रह्मनिरूपण केलं आहे. आणि ब्रह्मनिरूपणामध्ये आपल्याला महत्त्वाची गोष्ट कोणती कळली की सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट आहे की एकमेवा द्वितीय असं जे तत्त्व आहे, ते तत्त्व काहीही जरी करत नसलं तरी पूर्ण ह्या गोष्टीचं कारण ते आहे आणि त्याचा आपण अंश आहोत. ही जर आपण त्याच्याशी संबंध जोडण्याचा प्रयत्न केला तर ती मोठी रेष आपण निर्माण केली. आणि मोठी रेष जेव्हा आपण निर्माण करतो तेव्हा बाकीची जी लहानशी रेष आहे अर्थातच त्याला प्राधान्य राहत नाही. हा नियम आहे साधा, की आपण साध्या लहान रेषेकडे बघण्यापेक्षा आपण उंच रेषेकडे जर बघितलं तर अर्थातच आपलं प्राधान्य भगवंताकडे किंवा ब्रह्माकडे राहील आणि सृष्टीला त्या मानाने आपण नंतरचं स्थान देऊ, दुय्यम स्थान देऊ. अगदी उलट जे आपण सृष्टीला पहिलं स्थान देत होतो आणि ब्रह्म समजतच नव्हतं, प्रत्यक्षामध्ये अज्ञानामुळे महत्त्वाची गोष्ट समजत नव्हती. मग निदान ती समजायसाठी तरी हे सगळ्या गोष्टी आपल्या कानावर पडणं. आणि त्यांनी सांगितलं करणं, कानानी जितकं जास्त ऐकू तितकं जे काही ऐकू ते सगळं हृदयामध्ये बसत असतं. मग जितकं जे ऐकू ते हृदयामध्ये पक्कं बसतं आणि मग ते मन, बुद्धी, चित्त, अहंकार जे आपण निरूपण केलं त्या दिवशी त्याच्यावरती विचार होतो. जे ऐकू ते, आणि ऐकायलासुद्धा कानांना जे देऊ ते मनच देत असतं. त्या मनाला नियंत्रणामध्ये आणून जेव्हा जे ऐकायला सांगितलं ते ऐकलं, जर त्या कानांनी कार्य केलं तर त्या कार्याचं फळ आपल्याला हृदयामध्ये शांती मिळते. आणि शांती मिळाल्यानंतर म्हणजेच आपण प्राधान्य कशाला दिलं? प्राधान्य दिलं मोठ्या रेषेला, म्हणजेच आपल्या ब्रह्माकडे नेलं. मग ब्रह्मानंतर सृष्टिकथन जेव्हा करतायत सृष्टीबद्दल आता बरीच कल्पना स्पष्ट होते. त्यांनी सांगणं म्हणजे त्यांची कृपा आहे ही. जर ह्या गोष्टी स्पष्ट होत असतील, आपल्याला घाई नाही आहे कशाचीच, पुढे जायची घाई नाही आणि भूतकाळाबद्दलही त्रास नाही, आपल्याला घाई काहीच नाही आहे. क्षणाचा जर आपल्याला फायदा होत असेल तर ते सांगत असताना जो आनंद तो फक्त आणि फक्त सद्गुरू देऊ शकतात. त्याच्यामुळे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे हे जे वाक्य आहे ते जर मनापासून आपण म्हटलं आणि मनापासून जर त्यांच्यापर्यंत ते पोहोचलं ना तर त्याचा अर्थ कळू लागतो. प्रत्यक्षामध्ये जे नाही दिसत ते समजावून सांगणं खरंच सोपं आहे का? नाठाळ मनाला बदलवणं खरंच सोपं आहे का? मनाला जे आवडतं ते करू द्यायचं नाही आहे सोपं आहे का? अजिबात सोपं नाही आहे. हे सगळे सद्गुरूसुद्धा मानतात की जेव्हा एखादा जीव या मार्गाला येतो किंवा आमच्याकडे बघतो तेव्हा त्याला बऱ्याच गोष्टी सोडाव्या लागतात आणि त्या सोडत असताना सांगतात सद्गुरू त्याचा त्रास पण तुम्हाला व्हायला नको. म्हणून सृष्टिकथनावर भर आहे की त्यामध्ये जे तुम्ही सोडताय ते सोडत असताना त्रास व्हायला नको. मानसिकरित्या सोडायचं आहे ना सगळं, प्रत्यक्षात कर्म सोडायचंच नाही आहे, प्रारब्ध सुटतच नाही, कुणालाच प्रारब्ध सुटत नाही. त्याच्यामुळे कर्म आणि प्रारब्ध हा नियम वेगळा आहे. पण मनाला कुठे गुंतवायचं ही तर आपल्याला फ्री विल दिलेली आहे, ही तर आपल्याला मुक्त इच्छा दिली आहे आणि त्या एका इच्छेच्या भरोशावर आपल्याला मुक्ती मिळू शकते किंवा आपल्याला पुन्हा जन्म मिळू शकतो. ह्या दोन गोष्टींवरती आपण जर स्थिर झालो तर आता जन्म घ्यायचा का पुन्हा? आत्मपरीक्षण त्यासाठी सुद्धा केलं तरी चालेल की जन्म घेतला, अतिशय उत्तम घरामध्ये घेतला, अतिशय उत्तम घराण्यामध्ये घेतला, सद्गुरूंची कृपा असताना घेतला, तरीही सुख मिळालं होतं का आधी? जेव्हा सद्गुरूंची दृष्टी आपल्यावरती पडली किंवा आपली त्यांच्यावरती दृष्टी पडली तेव्हा कुठे काहीतरी बदल मनामध्ये होतो आहे. अन्यथा पुनरपी जननम सुरू आहे हे आपल्याला माहिती आहे. मग आता आपल्याला जन्म घ्यायचा आहे का? नाही घ्यायचा. अशी जर इच्छा केली तर ती कृपा म्हणायची सद्गुरूंची. अन्यथा ह्याकडे वळणं सद्गुरूंनासुद्धा माहिती आहे कठीण आहे. पण तरी जर एखादा जीव म्हणत असेल की आता मला कळलं आणि मला तुमच्यामध्ये आनंद वाटतोय, हे वाईट आहे ह्या अर्थाने सोडायचा नाही आहे संसार, हा संसार वाईट आहे ह्या अर्थाने सोडायचा नाही आहे, सगळं चांगलं आहे पण त्यामध्ये पूर्ण सुख मिळत नाही आणि मला पुन्हा हे प्रकार करायचे नाही, पुन्हा सुखदुःख या चक्रामध्ये पडायचं नाही असं मनाने ठरवलं आहे ना. म्हणून ही सृष्टी सगळी संपणारी आहे. मग त्या संपणाऱ्याकडे बघण्यापेक्षा जो अचळ आहे, जो अविचल आहे, जो निर्मळ आहे, जो त्याचाच आपण अंश आहोत त्याचा जर शोध घेतला तर त्या मिठाच्या बाहुलीसारखा. मिठाच्या बाहुलीला 2 पैकी एकीलाच वाटलं म्हणजे हजारो लोकांपैकी 10च लोकांना वाटेल. पण जर ते वाटलं तर त्याच्याकडे वळवणं इतकं सोपं नाही आहे, म्हणून इतकी तळमळ आहे. पण जर ते सोपं कसं होईल, केव्हा सोपं होईल? सोपं तेव्हाच होणार आहे जेव्हा आपण स्वतःहून सद्गुरूंच्या पायावर डोकं ठेवलं तर. त्यांची तर तयारी आहेच,
आपली तयारी झाली, आपली तयारी झाल्याबरोबर मग सगळ्या गोष्टी सद्गुरू करतात. आणि हे सगळं जे घडत असेल, जो आनंद मिळत असेल या या शब्दांमध्ये, या अक्षरब्रह्मामध्ये जर आनंद मिळत असेल तर ती केवळ आणि केवळ सद्गुरूंची कृपा आहे. अन्यथा आपल्याला त्यात आनंद वाटू शकत नाही. ही काळ्या दगडावरची रेष आहे. काळ्या दगडावरची रेष आहे ही, की आपल्याला याच्यात आनंद मिळू शकत नाही. आपण चांगल्या गोष्टी बघू शकत नाही. त्यांची इच्छा असल्याशिवाय आपण या गोष्टी करू शकत नाही. मग त्यांची इच्छा आधी नव्हती का? त्यांची इच्छा सतत होती, पण आपण अज्ञानात असल्यामुळे आपण त्यांच्याकडे छोटीशी सुद्धा दृष्टी टाकली नाही. छोटीशी जरी दृष्टी टाकली तरी ते म्हणे, पुढे 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 जात राहा, एकेका पावलावर मी तुम्हाला भेटत जाईन, वेगवेगळ्या स्वरूपामध्ये भेटत जाईन आणि वेगवेगळ्या स्वरूपामध्ये तुम्हाला मार्गदर्शन करीन. अडथळे येतील आणि ते अडथळेसुद्धा या देहाचे आहेत हे लक्षात घ्या. अडथळे जे येतील ते सगळे दैहिक आहेत. हे सगळे इथले अडथळे आहेत. ते अडथळे जर पार करायचे असतील तर न दिसणाऱ्या गोष्टीकडे बघायचं. मग सुरुवातीला जे आपण म्हटलं की न दिसणं हे जे जगत आहे ते खोटं आहे, तर आपण मानलं नाही. आणि आता वाटायला लागलं की त्यापेक्षा अधिक चांगलं काहीतरी आहे पुढे. जे सोलीव सुख आपण एकदा वाचलं की ते पुढे चांगलं आहे, म्हणून या गोष्टीला थोडंसं प्राधान्य कमी केलं. म्हणजे मन त्याच्यातून कमी केलं. हलकं हलकं वाटतं की नाही जरा? थोडा असा विचार जरी केला तरी मनाला हलकं वाटतं. आणि मनाचा ताण गेला की हृदय शांत होतं. हृदयाचा आणि मनाचा हाच संबंध आहे. मनाला जर ताण नसेल, कोणत्याही प्रकारचा ताण घ्यायची सवय जर मनाला राहिली नाही तर हृदयाला शांती मिळते. हृदय म्हणतं, बाबा रे, हेच मी तुला सांगत असतो सतत की तू ताण घेऊ नको. ताण घेण्याने काहीही कशातही बदल होणार नाही आहे. बदल तू ताण घेतल्यामुळे मला त्रास होतो आणि मला त्रास होतो त्यामुळे पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. हा सृष्टीचा नियम आहे. जे पेराल ते उगवणार आहे. पण पेरायचंच असं किंवा नाहीच पेरायचं काही. आता शांत निर्विकार व्हायचा हा जो ब्रह्माचा गुण आहे, त्या गुणाकडे जर आपलं लक्ष वेधलं तर मग आपण हळूहळू निर्विकार होण्याचा प्रयत्न करतो. कशातच अटॅचमेंट ज्याला म्हणतो, ज्याच्यामध्ये आपण भरकटणार नाही त्या गोष्टीकडे, अशी काळजी आपण घेतो. मग इथे सृष्टीमध्ये बहुजन अज्ञान आणि सज्ञान. सज्ञानही आहेत आणि अज्ञान, जाणते नेणते. आपण तरीशी पहिल्यांदा याच्या सुरुवातीला प्रस्तावनामध्ये पाहिलं, जाणते आणि नेणते दोनच प्रकार आहे. इकडे आपण म्हणतो पुरुष आहे, स्त्री आहे, गरीब आहे, श्रीमंत आहे, दुःखी आहे, सुखी, असं नाही आहे. त्यांचं म्हणणं दोनच प्रकार आहे परमार्थामध्ये, जाणते आणि नेणते. मग जाणत्यांमध्ये आणि नेणत्यांमध्ये जर फरक पाहिला आपण की नेणत्यांनी काय होतं आणि जाणत्यांनी काय होत आहे, हा जर फरक एखाद्या साक्षीभावानी जरी बघता आला तरी एकदम असं वाटतं खरंच हा भाग सोडून द्यावा. हे मनाने एकदा ठरवलं की झालं. अर्ध काम ती समर्थांची कृपा झाली की मन माझं वळलं. हे नाठाळ मन जर वळलं माझं तिकडे तर समर्थ पुढे आहेतच ना काळजी घ्यायला. आणि देहाबद्दल ते कधी बोललेच नाही आहेत की तुझ्या देहाचं सगळं चांगलं करीन, तुझे सगळे कामं करीन, असं काही त्यांचं वचनच नाही आहे. कारण ते वचन देऊन मी सुखी होणार नाही हे त्यांना माहिती आहे. अगदी 10 पिढ्या जरी मी पाहायचं ठरवलं तर त्या पिढ्यांमध्ये सुख नाही, हळूहळू तुझं सुख कमी होणार हे त्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे ते देत नाहीत. मग हे जर एकदा पक्क झालं, दोनच विचार, मग जाणत्यांच्या मागे जाण्याचं जर माझ्या मनाने ठरवलं तर तो रस्ता कमी गर्दीचा आणि सतत सद्गुरू समोर असल्याचा आहे. सतत सद्गुरू समोर आपले हात धरून हा अनुभव खरंच स्वानुभवातून सांगू शकते. स्वानुभवातून काळजी करणारे ते असतात. किती वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी येतात, वेगवेगळ्या प्रकारचे विचार येतात मनामध्ये. इतक्यात ते माझ्याकडे लक्ष देत नाही आहेत, इतक्यात जे मला वाटतं ते करत नाही, हे नाठाळ मन अजूनसुद्धा बोलतं. आता हे कसं औपचारिक बोलायला नको, अनौपचारिकमध्ये सांगू शकते या गोष्टी सगळ्या, की आपलं नाठाळ मन त्यांना त्रास देतं. त्यावेळी ताबडतोब ते म्हणतात, काय चाललं आहे? म्हणजे ह्या सगळ्या त्यांच्या खुणेच्या गोष्टी पुन्हा नाठाळ मनाला नाही चुकलं, हे सगळे विचार चालू असतात. मग जाणत्यांच्या मागे गेल्यावर हळूहळू आपल्याला ते नियम देतात. मग ते सृष्टीबद्दल कसे बोलतील? सृष्टीबद्दल बोलणार नाही. सृष्टीबद्दल आनंदासाठी बोलतील. सृष्टीच्या पुढे जाण्यासाठी, जे दिसत नाही ते दाखवण्यासाठी त्यांची तळमळ आहे. अज्ञान आणि सज्ञान म्हणून या समाधान होत नाही. दोन्ही प्रकारांकडे बघा. मग कोणाचं समाधान होतं आहे आणि कोणाचं समाधान होत नाही. कोण कशाही परिस्थितीत कसं सुखी राहू शकतं बरं? आम्हाला तर एवढासा त्रास झाला तर दुःख होतं आणि त्या दुःखाचं रात्र वाया जाते. रात्र नाही महिना वाया जातो, महिना नाही वर्ष वाया जातं. मग इतकं वाया जातं आणि त्यांचं प्रत्यक्षात चुकून त्यांच्या बाबतीमध्ये त्यांना त्रास असून त्यांचं काहीच कसं वाया जात नाही.
त्यांना कशाचाच कसा त्रास होत नाही. अशी कोणती साधनं आहे त्यांच्याजवळ, असं कोणतं गुपित सापडलं आहे त्यांना, की ज्या गुपितामुळे त्यांना स्वतःचं जीवन आनंददायी वाटतं आणि स्वतःचंच नाही इतरांचं सुद्धा कल्याण करण्याचा जर ते प्रयत्न करतात, हे काय आहे त्यांच्याजवळ हा बघण्याकडे जरी माझं मन वळलं ना, तर मोठी रेष ओढल्या गेली. एकदा का मोठी रेष ओढल्या गेली की छोट्या रेषेकडे आपोआपच आपल्यामध्ये सुद्धा बदल होतो. असा आपण छोट्या घरात राहत असू, छोट्या घरात आनंद मिळत होता, पण छोट्या घरात मिळत असताना पूर्वप्रारब्धाने किंवा आपल्या स्वतःच्या कर्तृत्वाने जर मोठ्या घरात गेलो, तर मोठ्या घरात गेल्याबरोबर मोठ्या घरामध्ये मन रमल्यावर लहान घराला आपण म्हणतो इथे बरं होतं, पण त्यापेक्षा हे खूप छान आहे. हा रोजचा अनुभव आहे संसारातला सुद्धा. त्याच्यात पूर्ण सुख मिळालं जरी नाही, इथेही पूर्ण मिळणार नाही, हा नंतरचा भाग आहे. पण सध्या त्या घरापेक्षा या घरात, हा आपला स्वानुभव बोलतोय ना, असे प्रत्येकाचा अनुभव आहे. ज्या छोट्या घरामध्ये खरंच चांगलं होतं सगळं, काय वाईट होतं, पण छोटं पडलं म्हणून मोठं घेतलं. मोठं घेतल्याबरोबर छोट्याची किंमत कमी झाली, आपोआपच प्राधान्य कमी. मग त्याकडे महिना जायचं नाही, वर्षभर जायचं नाही, हळूहळू त्याच्यातली वृत्ती कमी होत गेली. हेच तर परमार्थात पाहिजे. एकदा का तुम्हाला मोठं सुख दाखवलं की हळूहळू याच्यातली वृत्ती, याचा त्रास होत नाहीत. मग जे घटना आहेत ना, त्या घटनांचा त्रास होत नाही, किंवा अतिशय उत्तम घडलं तरी त्याचं सुख म्हणजे अभिमान होत नाही. सुख मिळतं पण अभिमान होत नाही. ह्याचं एक कारण साक्षीभावाने या सगळ्या गोष्टींकडे म्हणजे आपण जाणत्यांकडे वळलो पाहिजे. मग हे त्यांनी पहिल्या ओळीमध्ये काल सांगितलं आहे. ऐका अज्ञानाचे मत. आता ते म्हणतात, ते ओवी 8वी सुरू आहे. ऐका अज्ञानाचे मत, सृष्टी आहे शाश्वत. अज्ञानी काय म्हणतो, सृष्टी शाश्वत आहे. शाश्वत आहे सृष्टी, म्हणजे मी शाश्वत आहे. सृष्टी काय शाश्वत तो बोलू शकणार आहे? सृष्टीबद्दल अज्ञानी बोलूच शकत नाही. तो बोलत असतो जेव्हा स्वतःबद्दल अमरपट्टा घेऊन आल्यासारखा आपण बोलतो. आणि तो अज्ञानी असतो ना जीव, तोपर्यंत आपण सुद्धा तसाच विचारच करत नाही की काही चांगलं आहे पुढे. सृष्टी शाश्वत आहे म्हणतो, कारण त्याला 3 पिढ्या आधीच्या आणि 3 पिढ्या पुढच्या दिसतात ना. 3 पिढ्यांच्या वर जरी दृष्टी, इकडे 5000 पूर्वीचं आपण पुराण वाचल्यावर मग थोडंसं जेव्हा इकडे वळतं तेव्हा कळतं फार जुनं आहे, हे फार जुनं आहे. एखादी गोष्ट आपल्याला जर कळली तर ही तर त्यांना आधीच कळली असेल. हे असं कळतं जेव्हा, तेव्हा कळतं की आपण त्याच्यातला एक छोटासा बिंदू आहे. आत्तापर्यंत वाटत होतं माझ्याजवळ जे आहे ते सगळं खरंच उत्तम आहे. मग त्यामुळे असं वाटतं, अज्ञानाला काय वाटतं की ही सृष्टी शाश्वत आहे, मी शाश्वत आहे. आणि जेव्हा जायची वेळ येते किंवा कोणी गेलं, तेव्हा थोडासा वेळ स्मशान वैराग्य येतं काही काळ, की कोणती गोष्ट एखादी हरवलं, एखादी गोष्ट जीवनातली संपली, सुटली हातातून, तेव्हा थोडीशी जागृती येते. म्हणजे मी तर म्हणते प्रत्येक वेळी असं वाटायला लागलं की काहीतरी कमतरता असल्याशिवाय परमेश्वराची आठवणच येत नाही. काहीतरी कमतरता असल्याशिवाय, अन्यथा सगळं जर भरपूर झालं असतं आणि समाधान मिळू शकलो असतो आपण आहे त्या गोष्टीत, तर परमेश्वराची आठवण आली नसती. परमेश्वराने ती स्वतःजवळ ठेवली आहे. मग हे शाश्वत सुख त्याच्याजवळ आहे. आणि अज्ञानी काय म्हणतो की शाश्वत सुख मला मिळालं आहे. ऐका, आणि समर्थक असं खिजवत आहेत. खिजवणे म्हणजे समजावून सांगण्यासाठी, ऐका काय म्हणताय तुम्ही. आपण म्हणत जरी नसलो तरी वाटत तेच असतं ना आपल्याला, की आपण अमर आहे, आपण शाश्वत आहे, आणि मी जे करू ते. अरे जिथून आपण सोडून गेलो तिथलं काहीही अडलं नाही, आणि त्यावरही अजून धक्का देतात हे संत. ते म्हणतात ज्या ठिकाणी माणूस नाही त्या ठिकाणी पक्षी आपलं स्वतःचं घर करतात. पक्षी, कीटक आणि जे काही छोटे जीव आहे ते सगळे घरी राहायला येतात. आपण नसल्याने नुकसान तर होतच नाही, उलट त्यांना निवारा मिळतो. आणि आपण त्यांची घरं तोडून राहतो. म्हणजे किती माणूस किती म्हणजे वेगळ्या पद्धतीचा माणूस आहे. आपण घरातून निघून गेलो की हा विचार तर कधी डोक्यातच आला नाही. आपण घरातून निघून गेलो, पशुपक्षी घर करतात, म्हणजे त्यांना निवारा मिळतो. आणि त्यांना तर स्वतःचं, म्हणजे आपण निघून जाण्यानी नुकसान तर झालंच नाही, उलट त्यांचा फायदा झाला. आपल्याला वाटत असतं आपण आहे म्हणून सगळ्यांचा फायदा आहे. जेव्हा ही अशी दृष्टी मिळते, म्हणजे सद्गुरूंनी लावली दुर्बीण. आपल्याला ग्रह दिसत नसतात, पण खगोलशास्त्रज्ञ आला आणि त्यांनी दुर्बीण लावली तर मला सगळे ग्रह दिसू लागतात. तशी ही दुर्बीण लावली, तुझ्याशिवाय काय अडणार आहे, आणि तू असण्यानी, चांगलं असण्यानी काय चांगलं देऊ शकते हे माझं मार्गदर्शन घे, तर काही ना काही शिल्लक राहील. अन्यथा तू जे स्वतःला वाटतंय कमवतोय असं त्यांनी काहीही मिळणार नाही आहे. आणि अज्ञानी काय म्हणतात, सृष्टी आहे ते शाश्वत. अशी त्यांची पक्की भूमिका जन्मानुजन्माच्या संस्कारामुळे झालेली आहे. चूक नाही आहे, चूक अजिबातच नाही आहे. चूक आता होईल,
एवढं कळूनही जर पुन्हा आपण तसं केलं तर बाकी अक्षम्य गुन्हा घडेल. म्हणजे कळूनसुद्धा करंट आहे. समर्थांचे शब्द आहेत, हे करंट आहे. कळल्यानंतरही जर तुम्ही त्यामध्ये वळवत नसाल तर करंट आहे. अन्यथा आत्तापर्यंत झालं ते मी समजू शकतो. किती मोठे मोठे गुन्हे झाले समजू शकतो. कर्कटी राक्षसीची कथा आज योगवसिष्ठामध्ये सुरू आहे. त्यामध्ये सुद्धा समजू शकतो. कितीही काहीही झालं तरीही समजू शकतो. पण एकदा समजल्यानंतर बाकी माझा हात धरल्यानंतर ह्याला थारा नाही, नाही तर मी निघून जाईन. गोपी गीतातून जसे कृष्ण पार झाले तसं मी निघून जाईन, पुन्हा येणार नाही. वन्स इन ए लाईफ टाईम अपॉर्च्युनिटी, एकदाच. कारण समजावून सांगितलं आहे आता, तरी नाठाळपणा करत असशील तर पुन्हा येणार नाही. मग जीवन संपून जाईल. एकदा झालेल्या चुका क्षमा झाल्यानंतर पुन्हा चूक चालणार नाही. ऐका अज्ञानाचे मत, सृष्टी आहे शाश्वत, देव धर्म तीर्थ व्रत सत्याची आहे. ते म्हणतात आहे की देव धर्म तीर्थ हे जे सगळे आहे ना ते सगळे सत्य आहे. त्याबद्दल मान्यता आहे. पुढचं वाक्य, बोले सर्वज्ञाचा राजा. आणि तो जो सर्वज्ञ आहे त्याचा राजा काय बोलतोय, मूर्खस्य प्रतिमा पूजा. आणि सर्वज्ञाचा राजा काय म्हणतो, समर्थांनी काय सांगितलं, देव धर्म तीर्थ व्रत सत्य आहे. आता थोडे 6व्या दशकामध्ये 6वा दशक आणि त्यातल्या त्यात 6वा समास, त्यामध्ये थोडे समर्थांचे विचार या ठिकाणी दिसत आहेत की धर्म देव तीर्थ व्रत करा. आत्तापर्यंत व्रत करण्यासाठी मनाची तयारीच नव्हती आपली, म्हणून त्याबद्दल त्यांनी चर्चा केली नाही. कडक व्रत सांभाळणारे ते समर्थ, त्यांनी अजूनपर्यंत का शब्द काढला नसेल ह्यावरती सुद्धा विचार व्हायला पाहिजे. नाही तर सुरुवातीलाच सांगितलं असतं, अशी सगुणाची पूजा करा, अशी मूर्ती मांडा, असा चौरंग ठेवा, असं त्यावर लाल कापड टाका. कुठे काय बोलले 6 दशक. जोपर्यंत मनाची स्थिती होत नाही तोपर्यंत पूजेला अर्थच नाही. पूजेलाच काय, कोणत्याच कृतीला अर्थ नाही आहे. जोपर्यंत मन त्या ठिकाणी नसेल तोपर्यंत कोणत्याही कृतीला अर्थ नाही, हे समर्थांना माहिती आहे. त्याच्यामुळे समर्थांनी आता जो शब्द 8व्या ओळीमध्ये 6व्या दशकात 6व्या समासात 8व्या ओळीत जो सांगितला, ते म्हणतायत की देव धर्म तीर्थ व्रत हे सत्य आहे. हे सत्य आहे. आता हा पण महावाक्याचाच भाग झाला. ते सत्य आहे. कसं करायचं, कोणती आराधना करायची, कोणती उपासना करायची त्याबद्दल नाही, पण जे तुम्ही करताय धार्मिक विधी ते सगळे सत्य आहे. जो महिना असेल त्या महिन्यामध्ये जे व्रत आहे, ज्या दिवसाचं जे व्रत आहे, ज्या दिवसाचं जे नक्षत्र आहे, ज्या दिवसाच्या नक्षत्रावर जो देव आहे त्या देवाची आराधना पूजा सत्य आहे. त्याशिवाय आत्ता बोलले, जेव्हा मन आमचं जेव्हा समर्थांचं ऐकायला लागलं तेव्हा त्यांनी सांगितलं. आणि हे काय म्हणतात, बोले सर्वज्ञाचा राजा. हा सर्वज्ञाचा जो राजा आहे ना, अज्ञानी जीव ऐका अज्ञानाचे मत. तो सर्वज्ञाचा जो राजा आहे तो स्वतःला सर्वज्ञ समजतो. नुसता सर्वज्ञ नाही, मी सर्वज्ञांचा राजा आहे, मला सगळं माहिती आहे. कळतं ना हो, ज्ञान मिळाल्यानंतर कळतं खूप. रावणाला जर वाटलं मला कळतं, चुकलं आहे का त्याचं काही? जे कुणालाच माहीत नाही ते सगळं त्याला माहिती आहे. दशग्रंथी ब्राह्मण आहे, दशग्रंथी ब्राह्मण आहे, शिवाचा आशीर्वाद आहे. मग त्याला वाटणं काय चुकीचं आहे का? लंका सोन्याची आहे, हजारो लोक हाताखाली आहेत, राज्य आहे, आणि त्यानंतर ज्ञान आहे 10 डोक्यांनी, पुन्हा एका नाही 10 डोक्यांनी. मग एवढं ज्ञान असल्यावर तो दशरथ कुठे आणि दशानन रावण कुठे? मग हे दोघांना हा जो आहे अज्ञानाचा राजा, ज्ञानाचा अभिमान होतो. ज्ञानाचा जर अभिमान झाला, म्हणून त्या दिवशी सांगितलं की संकल्प जरी असला सत्याचा, चांगल्याचा, हे म्हणजे हे करणार, दासबोध म्हणजे दासबोध पूर्ण करणार, ऐकवणार म्हणजे ऐकवणार. हा सत्यसंकल्प वाईट आहे का? पण नाही, तो सुद्धा बंधनात टाकतो म्हणतात. इतकं तरल हे ज्ञान आहे. जर चांगलंही करायला मी जबरदस्तीने कोणती गोष्ट करायचं ठरवलं ना तर ते बंधनात टाकणार आहे. मग रावणाचं काय झालं? मग तो म्हणतो सर्वज्ञाचा राजा काय म्हणतोय, मी कुणाला मानणार नाही. शंकर माझं ऐकत नाही म्हटल्यावर पूर्ण कैलास पर्वत उचलून नेणारा तो, मग तो सर्वज्ञानी नाही का? आहे, पण त्याच्या पुढे एक शक्ती आहे ना. त्याच्या पुढची शक्ती जो विसरला त्याचा नाश आहे. म्हणजे ज्ञानाला किती किंमत आहे. हा काय म्हणतो, याचा अर्थ ज्ञानी असावं. ज्ञानाच्या शिवाय हे ज्ञान जेव्हा झालं तेव्हाच पूजा अर्चेला मान्यता आली ना आपल्या मनाला. जे काही करू ते मनापासून करू, 1 मिनिटं करू पण मनापासून करू, ही जी मान्यता कुणामुळे आली? ज्ञानामुळे आली. दासबोध वाचल्यामुळे, समर्थांची कृपा झाल्यामुळे हे सगळं कळायला लागलं. मग त्यांनी सांगितलं, हा सर्वज्ञाचा राजा काय म्हणतो, मूर्खस्य प्रतिमा पूजन. प्रतिमा पूजन मूर्खाचं लक्षण आहे म्हणतो.
किती वाईट वाटत असेल असं ऐकून त्यांना. अशा गोष्टी ऐकून आपल्याला थोडंसं जरी काही कळलं आणि कोणी काही विरुद्ध बोललं, कोणं तरी काही विरुद्ध बोललं, आपल्याला राग येतो. मनावरचं नियंत्रण सुटलं. तर साधूची गोष्ट किती सुंदर सांगितली होती त्या दिवशी, की मी एकादशीच्या दिवशी अतिशय उत्तम असं माझं व्रत पूर्ण झालं आहे. साधूला बोलवलं आहे, राक्षसाला नाही बोलवलं आहे, भिकाऱ्याला नाही बोलवलं आहे, साधूला बोलवलं आहे, भगवे कपडे घातलेला साधू. आणि अशा साधूला बोलवल्यावर मी जेवू घालतोय द्वादशीचं पारणं, आणि हा तुम्हाला शिव्या देतोय. हे काय वाईट आहे का? त्याचं काहीच वाईट नाही आहे, त्याचं सगळं चांगलं आहे. तो शिव्या देतोय भगवंताला आणि खातोय. मग जेव्हा तो म्हणतो मी तुला देत नाही, त्याच्या समोरचं जे अन्न ताट काढून घेतलं, भगवंत हसले आणि आकाशवाणी झाली. आणि भगवंत म्हणाले, त्याला जेव घालणारा तू कोण स्वतःला समजतोय? त्याला जेव मी घालतोय. तो शिव्या मला देतोय तरी मी त्याला जेव घालतोय. तू मध्ये बोलणारा कोण? इतका निर्लेप विचार. मग तो म्हणतो, हा सर्वज्ञाचा राजा काय सांगतोय की मूर्खस्य प्रतिमा पूजन. तो म्हणतो प्रतिमा पूजन जे आहे ना, ते मूर्खांचं काम आहे. पुष्कळांना वाटू शकतं, जे जे ज्ञान त्यांना मिळतं त्या ज्ञानाच्या भरोशावर ते विचार करतात. आता तर अशी परिस्थिती आली आहे कलियुगामध्ये, मी यावरती अगदी जबाबदारीने बोलते, की वेदांमधून पुराणांची निर्मिती झाली. व्यासांनी केली, व्यासांना नमस्कार. त्यांनी काय हेतू ठेवून व्यासांनी ह्याची निर्मिती केली आहे पुराणांची, आणि त्या प्रत्येक पुराणाला लोक नावं ठेवायला लागले. पुराणाला, कारण वेदांपर्यंत जे पोचले नाही त्यांनी पुराणाला मानलं, कारण मानणारच. त्यांच्यासमोर जे ज्ञान आलं ते मानणार आहे. आणि मानलं जेव्हा, काही लोकांनी मानलं आणि काही लोकांनी त्याला शिव्या दिल्या. कारण हे असं असू शकत नाही. त्यांनी त्यांच्या पद्धतीने कालनिहाय त्यांनी जो काही बदल केला तो वेदात नाही आहे. वेदांमध्ये जो नाही तो त्यांनी कशासाठी केला? की कल्याणाकरता केला. पण तो हेतू बाजूला राहिला आणि भांडणं होत राहिली. म्हणजे ज्ञानाचा हा परिणाम आहे. ज्ञान जितकं जास्त होईल, किंवा ज्ञानामध्ये 2 प्रकार होऊ शकतात, अज्ञान आणि ज्ञान, त्या ज्ञानाचा हा दुष्परिणाम आहे. मग व्यासांनी काय चुकीचं केलं आहे का? पण मनुस्मृतीला शिव्या देणं आणि लिंगपुराणाला बोलणं आणि शिवपुराणाला बोलणं आणि या सगळ्या पुराणांमध्ये खोट काढणं, हे सगळं कशामुळे घडलं? त्यांचा हा हेतू होता का? आणि प्रत्यक्षात जेव्हा आपण त्याचा अभ्यास करतो, खरा वेदांपर्यंत जेव्हा जातो, तेव्हा कळतं हे आपल्या कल्याणाकरती साधुवृत्तीने त्यांनी तो बदल केला. थोडासा तो कालनिहाय बदल आहे, पण एवढी आपल्याला ताकद नाही, अक्कल नाही आणि काही करायची इच्छा पण नाही. असं जेव्हा घडतं तेव्हा ते म्हणतात आहे की ह्या ज्या गोष्टी ते बोलतात, कुठेतरी वाचतात, कुठेतरी ऐकतात, आणि सद्गुरूंची कृपा नसेल तर या सगळ्या गोष्टी चुकीच्याच दिसतात. हा अगदी म्हणून त्यांनी सुरुवातीला बघा किती वेळ लावला होता आपण त्या गोष्टीला, की ब्रह्मनिष्ठ सद्गुरूंपाशी बसावे. ज्याला चांगलं करायचं आहे ना कल्याण, त्यांनी ब्रह्मनिष्ठ सद्गुरूंशी बसलं ना, की ते जे सांगतील तसं आपण वागतो आणि विश्वासाने वागतो. मग ह्या सगळ्या गोष्टी घडत नाही. मग हे मूर्खस्य प्रतिमा पूजन. एक व्यक्ती तर अशी होती आमच्याच नात्यामध्ये, की त्यांच्या घरात देवच नाही, मानत नाही ठीक आहे, पण देवाची प्रतिमा नाही घरामध्ये. जेव्हा नवीन लग्न होऊन सून घरात आली, आता कशाला नमस्कार करायचा? कोपऱ्यांना, मातीला, भिंतीला, का कशाला नमस्कार करायचा? तिने नमस्कारच करायचा नाही. तुम्ही तसे म्हणजे सून तशी आहे का? मग हे सगळं जेव्हा आपण स्वतःच्या मनाने एखादी गोष्ट ठरवतो, तो एक प्रकारचा अहंकार आहे. मग अहंकार असल्यामुळे त्या गोष्टीला मान्यता मिळत नाही, आणि मान्यता नाही, वणवण होते जीवाची. कुठेतरी स्थिर असल्याशिवाय कसं? आपल्याला खूप फिरतोय आपण, आपल्याजवळ खूप पैसा आहे, इतका पैसा आहे, आता भरपूर पैसा झाला आहे सगळ्यांजवळ, आणि फिरत असताना सगळ्या सोयी होतात. अगदी खायला मिळतं, प्यायला मिळतं, राहायला मिळतं, बोलणारे चांगले असतात, सगळं होतं. पण घराची ओढ लागतेच की नाही? मग घराची ओढ, इथे पैसा लागत नाही काही, पण ओढ कशाची असते? घराची असते. इतके ठिकाणी फिरतो, शेवटी घरी येऊन बरं वाटतं, शांतपणे बसायचं. पैसा लागो न लागो, पैशाचा विषयच नाही त्या ठिकाणी. बाहेर फिरून 1 महिना तीर्थयात्रा करून आलेले लोक सुस्कारा सोडतात घरी आल्यावर. याचं कारण काय? घरी स्थिरता आहे. मग ही स्थिरताच नाही ना बुद्धीला. देवाची प्रतिमा जर करत नाही, किंवा कोणत्या एका गोष्टीला जर तुम्ही आराध्य मानत नाही, तर स्वतःचा अहंकार नाही आपण वर जाऊ शकत. आपण आपलं पूर्णत्व नाही सिद्ध करू शकत. अज्ञानी जीव आहे, लहानसा जीव आहे, काही बुद्धी नाही. कितीही रावणासारखी जरी आपल्याजवळ सगळी संधी असली तरीसुद्धा आपण ती गोष्ट पूर्ण करू शकत नाही. म्हणून त्यांना समर्थ मूर्ख म्हणतायत, कारण तुमचं कल्याण त्या ठिकाणी होत नाही. बोले सर्वज्ञाचा राजा, मूर्खस्य प्रतिमा पूजा, ब्रह्मप्रळयाच्या पैजा घालू नये. आणि अशा कोणत्याही प्रकारच्या पैजा चुकीच्या, की असं आणि तसं,
ब्रह्मप्रलयाचा अर्थ काय, ब्रह्म काही मी मानत नाही, या सगळ्या गोष्टींच्या पैजा जे लावतात. पैजा लावणे केव्हा शक्य आहे माहिती आहे? जेव्हा स्वतःला खूप ज्ञान आहे असं समजणे आणि दुसऱ्याला काहीच समजत नाही असं वाटणे, तेव्हा पैजा लावल्या जातात की माझं खरं. आणि जेव्हा दुसरा व्यक्ती सांगायचाही प्रयत्न करतो तर याच्या शिरावरती इतका अहंकाराचा पगडा असतो की तो ऐकत नाही. तर या सगळ्या गोष्टी खोट्या आहेत. समर्थ या ठिकाणी म्हणतात, देव धर्म तीर्थव्रत सत्याची आहे. जे काही मूळ आहे आपलं, जे काही आपला जो धर्म आहे, आणि धर्माचा सुद्धा अर्थ वेगळा आहे. जो सनातन धर्म आहे त्या सनातन धर्मामध्ये ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या कालाप्रमाणे, देशाप्रमाणे त्या सगळ्या सत्य आहेत. आणि तो सगळा त्याचा अर्थ समजून जर केल्या तर या सगळ्या सत्य तुम्हाला मानावं लागेल, अन्यथा या असत्याच्या मागे लागले असं होईल. ऐका अज्ञानाचे मत, सृष्टी आहे शाश्वत, तव बोले तो अज्ञान. मग त्यावरती तो अज्ञान काय बोलतो, तरी का करिसी संध्यास्नान, गुरुभजन तीर्थाटन कासया फिरावे. तो म्हणतो पुन्हा पुन्हा असंच बोलतात. आणि मधला जो 25 वर्षापूर्वीचा काळ आहे हा खोटा नाही आहे. समर्थांनी तेव्हा लिहिलं म्हणजे त्यावेळी इतकं नसेल, पण त्यांना कलियुगाची कल्पना आहे. त्यामुळे त्यांनी पुढे काय घडणार आहे याबद्दल बोलताना म्हटलं, का करिसी संध्यास्नान, संध्यास्नान का करायचं, गुरुभजन तीर्थाटन, गुरुभजन कशाला करायचं, तीर्थाटन कशाला करायचं, कशाला फिरायचं. आणि आता फिरायला जातात आहे, इतके फिरतात आहे की तिथेही त्यांना सुख नाही. कारण एक जो पक्का मत आहे ना, ते पक्कं मत नाही आहे त्यांचं. आता तर कुरवपूर, पिठापूर या ठिकाणून निरोप येत आहेत, निघू नका, यात्रेला बिलकुल येऊ नका, येणं बंद करा, असं तिथून निरोप येतो आहे. कार्यालयामधून बिलकुल यायचं नाही, वृंदावनात येऊ नका, जिथे जाईल तिथे गर्दी आणि गर्दीचा काही फायदा नाही. अशा प्रकारच्या तीर्थाटनाचं वेगळी गोष्ट आहे. पण जे तीर्थाटनं करायचीच नाही असं म्हणायची जी 25 वर्षापूर्वीची पिढी होती, त्या पिढीला चपराक आहे. त्यांना जाणवलं म्हणून तर गर्दी वाढली. या सगळ्या गोष्टींचा विचार समर्थांनी तेव्हाच करून ठेवला. कुठे सुख आहे अज्ञानाला समजूच शकत नाही. ते जाणत्यांजवळ गेल्याशिवाय ही गोष्ट स्पष्ट होत नाही असं समर्थांचं म्हणणं आहे. श्लोक, तीर्थे तीर्थे निर्मलम ब्रह्मवृंदम. तीर्थे, आता त्यांनी जेव्हा सांगितलं आम्ही जात नाही तीर्थाला, आम्ही जात नाही, आम्ही करत नाही संध्यास्नान, आणि आम्ही मानत नाही गुरुला, आम्हाला तर गुरु असा सोडावं वाटत नाही मनातून, ही वेगळी गोष्ट आहे. आम्ही गुरुला मानत नाही, आम्ही तीर्थाटन करणार नाही, कशाला करायचं, काय आहे त्या गंगेत पडलेलं. या सगळ्या गोष्टींवर समर्थांनी म्हटलंय, तीर्थे तीर्थे निर्मलम ब्रह्मवृंदम. तीर्थांवरती निर्मल असे ब्रह्मवृंद असतात. ब्रह्मवृंद कसे असतात ही त्यांनी पूर्ण आयुष्य त्याच्यासाठी घालवलं आहे. तुम्ही ज्यावेळी गंमत करत असता, मजा करत असता, त्यावेळी हे लहान मुलं शिक्षण घेत असतात धर्माचं, आणि धर्माचं शिक्षण घेत असताना तसं चारित्र्य असतं त्यांचं, ते पालन करतात, ते ब्रह्मचर्य पालन करतात. कोणत्याही प्रकारचा विचार न करता पवित्र वातावरणामध्ये गुरुच्या सोबत राहून, गुरुकुलमध्ये राहून बघा त्यांच्याकडे कसं तेज असतं. असं तेज घेऊन 12 वर्ष आयुष्यातली खर्ची घालतात. 8 वर्षाचा मुलगा मुंज होऊन जेव्हा गुरुकडे जातो तेव्हा आईवडिलांना सोडणं सोपं आहे का? माया तर तेव्हाच सोडली ब्रह्मवृंदांनी. खऱ्या ब्रह्मवृंदांबद्दल बोलतो आहे बरं आपण. माया तेव्हाच सोडली. आईला वाईट वाटत नसेल मुलाला सोडताना, मुलाला वाईट वाटत नसेल आपलं घर आणि आईवडील सोडताना, पण त्यापेक्षाही अधिक भव्य दिव्य कार्य गुरु शिकवणार आहे. दशरथ किती रडलेत रामाला नेतात म्हटलं तर, हां किती रडले असतील की मला द्या. त्यांनी सांगितलं कोणाच्या प्रसादाने राम झाला आहे? अग्नीच्या प्रसादाने राम झालेत ना. तुम्हाला लक्षात आहे ना कसे बोलायचे लोक बघा. विश्वामित्र म्हणतायत त्यांना, कुणाच्या प्रसादाने आणि कशामुळे रामाचा जन्म झाला, होते का तुम्हाला, होतं का पुत्रप्राप्ती झालेली होती का, कुणाचा आशीर्वाद आहे, पायस कशातून मिळाला, यज्ञातून मिळाला ना. मग त्या यज्ञातून मिळालेला त्याच यज्ञाला जर त्रास होतोय तर यज्ञाला वाचवणं हे मुलाचं कर्तव्य नाही का? त्यातूनच त्यासाठीच त्याचा जन्म आहे. आणि आपण काय समजतो लहानपणापासून की आपला जन्म फक्त खाणे-पिणे आणि मजा करणे यासाठी आहे. 8व्या 12व्या वर्षी विश्वामित्र घ्यायला आले, त्यांना त्रास नसेल झाला. म्हणजे हे जे ब्रह्मवृंद तयार होतात, जे काही विशिष्ट हेतूने निघतात, जसे देशासाठी निघतात तसे धर्मासाठी निघालेले आहेत. मग धर्मासाठी जे लोक निघाले त्यांची भाषा, त्यांची वाणी, त्यांचं चारित्र्य, त्यांचं खाणं, त्यांचं पिणं, त्यांचं राहणं, त्यांचा विचार, त्यांचे गुरुचे आशीर्वाद आणि गुरुची शिक्षा, हे सगळं त्यांनी 12-12, 15-15 वर्ष सहन केलं. कशासाठी? सहन नाही म्हणत त्याला, तो त्यांचा धर्म आहे. त्या कुळामध्ये जन्माला आलो,
त्या कुळामध्ये जन्माला आल्यानंतर आमचं ते कर्तव्य आहे. प्रत्येकाचं एक कर्तव्य आहे. डॉक्टरचा मुलगा डॉक्टर जसं म्हणतो, जसं जे काही काम असेल, आपलं व्यापाराचं काम असेल तर व्यापाराचा मुलगा व्यापारी होतो, तसा अतिशय उच्च असे महामहोपाध्याय घराण्यातले मुलं झाली म्हटल्याबरोबर ते गुरुकुलात पाठवतात. मग गुरुकुलात ते कसे तप्त होऊन बाहेर येतात, त्यांची वाणी कशी असते बघा. आत्ताही सुद्धा शंकराचार्यांकडे जी मुलं जातात ना, स्वतःचं बुद्धी सिद्ध करण्यासाठी, काय मुलं आणि काय तो शंकराचार्यांचा बदललेला चेहरा. या सगळ्या गोष्टी सोप्या आहेत का? त्यांनी त्यांचं आयुष्यपणाला लावलं आहे. त्यांनी त्यांचा बुद्धिपणाला लावलेली की बुद्धीचा माझ्या विकास या ठिकाणी होणार आहे. ते तिथे सापडतात. कुठे? तीर्थे तीर्थे निर्मलम ब्रह्मवृंद. ते बरोबर तीर्थातच जातात. ते वाईट ठिकाणी सापडणार नाहीत की ब्रह्मवृंद. जे असे शिकले, कशासाठी शिकले ते शिकले ह्यासाठी, कल्याण करण्यासाठी. त्यांच्या मुखातून जे बाहेर पडणारे वेद, जे मुखातून बाहेर पडणारे वेद आहेत, ते वेद वरपर्यंत जाणार आहेत आणि सगळ्या देवतांना ते पोचणाऱ्या देवतांपर्यंत हे आम्ही आश्वासन ते आपल्याला देत आहेत. आपण जे करू शकत नाही, आपण 12 वर्ष झोपलो, ते 12 वर्ष कष्ट करतायत, दिवस रात्र ते आपली सेवा करतायत धर्माची. मग ते तिथे सापडतात. कुठे? तीर्थे तीर्थे. ते अशा बाजूला ठिकाणी घरात सापडत नाहीत, ते अशा ठिकाणी सापडत नाहीत. ते बरोबर त्या ठिकाणी सापडतात. काशी क्षेत्री आणि अयोध्येला. आजकालच्याबद्दल बोलत नाही बरं. जे खरे ब्रह्मवृंद आहे, समर्थांना जे सांगायचं आहे ते सांगायचं आहे, आयुष्य त्यांचं फक्त धर्मकार्यासाठी आहे. अरे लहानसं लेकरू घरातून निघून जातं म्हटलं, त्या आईची अवस्था काय असेल. आणि तिलाही हे वाटत असतं की काहीतरी चांगलं करायचं आहे म्हणून ती पाठवते. ते निघून गेलेलं मूल नाही आहे. मग तीर्थे तीर्थे ते तिथे सापडतात आणि तुम्ही त्यांना नाही म्हणू कसं शकता? आहे काय तुमच्याजवळ एवढं? तिथे न फक्त अज्ञाने मी तीर्थाला जात नाही, मी तीर्थाटन करत नाही आणि मी मूर्ती पूजा करत नाही. अरे मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा करणारे हे ब्रह्मवृंदच आहेत. साधी पाषाणाची मूर्ती कुठे आणि पवमान अभिषेक झालेली मूर्ती कशी? अरे प्रत्येकजण त्या डोळ्यामध्ये सामर्थ्य बघतंय, कारण प्राणाची प्रतिष्ठा करतोय त्या मूर्तीमध्ये. असे हे ब्रह्मवृंद आहेत आणि तुम्ही त्यांना दुर्लक्ष करता अज्ञानामुळे. कसं राग येत असे? समर्थांचं शरीर कसं होतं? सौष्ठव कसं होतं? दंडबैठका घातलेलं शरीर. विचार केला तितका कमी आहे. अज्ञानी लोकांनी असं जेव्हा त्यांना म्हटलं असेल किंवा दूरदृष्टीने त्यांना पुढचं दिसलं असेल समर्थांना तेव्हा समर्थांना थोडं वाईट वाटलं असेल आणि काय करावं हे समजत नसेल. म्हणून बिचारे पुन्हा पुन्हा समजावून सांगतायत सगळ्यांना की ह्या गोष्टीकडे तुम्ही या दृष्टीने बघा. तो मुलगा जेव्हा घरातून निघतो, तो भिक्षा जेव्हा मागतो मौंजीच्या वेळी, तेव्हाच तर डोळ्यात पाणी येतं सगळ्यांच्या. हा स्वतःचा अनुभव आहे सगळ्यांचा. मग ब्राह्मण म्हणून वेगळं पडण्यापेक्षा ब्राह्मणांनी काय केलं हे जर लक्षात आलं तर तो धर्मकार्यासाठी गेलेला आहे. आणि पूर्वीच्या काळी तर ते दक्षिणा पण मागत नव्हते. म्हणजे जे तुम्ही द्याल त्याच्यावर त्यांचं उदरभरण होत होतं. अशा प्रकारचे पवित्र वातावरणातले आणि देवकार्य करणारे, देव त्यांच्याच मुखातून बोलतो, देव प्रत्यक्ष येत नाही, असे हे ब्रह्मवृंद कुठे सापडतात? तीर्थे तीर्थे. पहिल्या श्लोकामध्ये समर्थ गलबलले असतील की माझं हे लेकरू, त्याला नाही म्हणता तुम्ही. इतकं जे कष्ट करून तीर्थावरती जातं, तिथे दिवसभर उपासना करतं, आराधना करतं आणि त्यांना तुम्ही म्हणता काय पडलं तीर्थावरती? आणि तीर्थाला जाणारच. आता आपण म्हटलं की कोर्टात जायचं आहे तर कोर्टामध्ये सगळे काळे कोटवाले दिसतात. डॉक्टरांकडे जायचं तर पांढरे कोटवाले दिसतात. हे सगळे आपले धोतरवाले दिसतात, तीर्थावरती दिसत नाही. मग हे सगळं करतात त्याच्यासाठी त्यांची कुणालाही थोडी काही सिलेक्ट करतात तिथे. ते सगळे तेवढे पवित्र असतात. त्या सगळ्या पवित्र स्थानी ती स्थान पवित्र, ते लोक पवित्र, तिथपर्यंत नेणारे मंत्र पवित्र. हे सगळं असून तुम्ही नाही पटकन म्हणायला काय लागतं आहे? मला हे करायचं नाही. म्हणून मी म्हटलं ना, नवल घडावे गे माय, की जे नाही म्हणणं सोपं आहे, काही करणं कठीण आहे, जबाबदारी घेणं कठीण आहे. नाही म्हणायला पटकन आहे. कोणतीही जबाबदारी मी घेत नाही, अतिशय सोपं काम आहे. सोपं काम करायला आपल्याला फार आवडतं, कठीण काम आपण करत नाही. नाही म्हणायला काय झालं? 25 वर्ष या पिढीने त्रास दिला आहे. 20, 25, 30 वर्षाची ही जी पिढी आहे ना, शनीची जी आपण म्हणतो ना महादशा 29 वर्षाची असते, ती मला वाटतं देशावरच होती की काय. 29 वर्ष या लोकांनी असं काम केलेलं आहे. बिलकुल मानायचं नाही. आणि आता मानतात तेही ड्रामा आहे.
ह्याच्यातला काहीतरी तर सुवर्णमध्य निघायला पाहिजे. मग असं म्हणतात, तीर्थे तीर्थे ह्या ओळीला रेंगाळलं की नाही मन आपलं, ज्यांनी ते पाहिलं आहे. आमच्याच घरी आमचा एक भाचा होता. 8व्या वर्षी, त्याची तर 5व्याच वर्षी मुंज केली, 5व्या वर्षी मुंज केली. आणि मला वाटतं 21व्या वर्षी त्याची हत्तीहून मिरवणूक काशीत निघाली. जेव्हा आम्ही घरी त्याला ओवाळलं वगैरे तेव्हा आम्हाला काहीच कळलं नाही. आता तो काशीला प्रशिक्षक म्हणून आहे. इतका सुंदर आहे दिसायला. त्याचं पूर्ण आयुष्य आम्ही बघितलं की घरापासून निघाला तो 5व्या वर्षाचा मुलगा, तरतरी तसा गुरुजी म्हणून घनपाठी ब्राह्मण म्हणून जो बाहेर पडला, त्याला घरची वर्षातून एकदाही येत नव्हता. तेव्हा कुठे हत्तीवरून मिरवणूक झाली. आणि तीही काशीमध्ये तर आणखी ओळखलं जातं की कोणते काय कशाला महत्त्व द्यायचं. हे काशी आपलं धर्मक्षेत्र पहिलं आहे. मग असं जे ते लोक करतात, ह्याकडे पूर्ण दुर्लक्ष करायचं आणि म्हणायचं अज्ञानाने, काही अर्थ नाही त्याच्यात. म्हणायला काय लागतंय, काही अर्थ नाही त्याच्यात. मग म्हणतात तीर्थे तीर्थे, त्या ठिकाणी निर्मलम, पाणी निर्मल, मन निर्मल, शरीर निर्मल, अशा प्रकारचे ब्रह्मवृंद विखुरलेले दिसतात. आपण कल्पना करू शकतो काशी क्षेत्री, आपण अशी कल्पना करू शकतो. समर्थांना जी अपेक्षित आहे ती की गंगा वाहते निर्मल, आणि निर्मल गंगेवरती अर्घ्य देताना हे आपले ब्रह्मवृंद त्या ठिकाणी सापडतात. हे सांगत असताना समर्थांना वाटत होतं ह्याला महत्त्व द्या. म्हणून देव धर्म तीर्थ व्रत सत्याची आहे, सत्य आहे ते. नंतर वृंदे वृंदे तत्वचिंतानुवाद. आणि ते वृंद काय करतात, जे यांना कळतच नाही काय. कारण धर्म काय आहे हे करणारे धर्माचारी जे आहेत ना, ते धर्म काय करतात, वृंदे वृंदे आपापसात बोलतात. आपापसात काय बोलतात, तत्व सांगतात, तत्वज्ञान सांगतात. आणि त्यानंतर चिंतानुवाद, आणि सगळ्या प्रकारचे चर्चा करतात, अनुवाद करतात, मंथन करतात, चिंतन करतात, समाजाचं कल्याण कसं होईल याचा विचार करतात. धर्म अर्थ काम मोक्ष, या हे 4 जे स्तंभ आहेत जीवनाचे, त्यातला धर्म आणि मोक्ष ह्याला महत्त्व कमी दिलं गेलं 29 वर्ष. आणि काम आणि धर्म, अर्थ आणि काम ह्यामध्ये पिढी रंगून गेली पाश्चिमात्य संस्कृतीसारखी. त्यामुळे धर्मही सुटला आणि मोक्षाचा प्रश्नच राहिला नाही. मग हे धर्म आणि मोक्ष हे खरं म्हणजे 2 महत्त्वाचे स्तंभ सुटले आणि नुसतं अराजक माजलं. ते त्याची चर्चा करतात की ह्यानी काय झालं पाहिजे, काय होईल, हे कुठे घडतं, धर्मस्थानी घडतं, ते तीर्थस्थानी घडतं, ते व्रतांच्या ठिकाणी घडतं. एखाद्याने व्रत केलं, ते व्रत कसं करायचं, काय करायचं, त्याचं उद्यापन कसं करायचं, त्याचं फळ काय आहे, हे सगळं ब्रह्मवृंदच सांगत असतं. ते शिकतात त्यासाठी. ते शिकून आल्यावर तशा प्रकारची उपासना सांगतात, तशा प्रकारचा मार्ग सांगतात. हे सगळं आता 6व्या दशकात आलेलं आहे. हे सगळं धर्मवृंद करतात. आणि ते धर्मवृंद त्यासाठी काय करतात हे मी माझ्या मनाचं सांगितलं आहे. पण त्या शब्दामध्ये अर्थ हाच आहे की तीर्थे तीर्थे निर्मलम ब्रह्मवृंदम, वृंदे वृंदे तत्वचिंतानुवाद, वादे वादे जायते तत्वबोधा. आणि या वादामधून हे जे वाद करतात, आपल्यासारखे वाद वितंडवाद नाही आहेत त्यांचे जे वाद आहेत, ती चर्चा आहे, ती धर्मचर्चा आहे. नचिकेता यमसंवाद, एखादा जर व्हिडिओ समोर आला, एखादा 2 जर व्यक्ती बोलत असतील तर तो ऐकणाऱ्याला किती आनंद मिळतो. आपल्याला कळत नाही पण अतिशय गोड असं श्रवणावरती पडतं. आता तर व्हिडिओ येत आहेत चांगले चांगले. तर हे सगळे ऐकत असताना आपल्याला जरी समजत नसलं तरी आनंद मिळतो. त्या दोघांची पात्रता किती असते. जे आपापसामध्ये चर्चा करतात, जे वाद करतात, वादे वादे जायते तत्वबोधा. आणि त्यातून तत्वबोधाचं काहीतरी चिंतन मनन होतं. समुद्रमंथन नाही, समुद्रमंथनामध्ये विष निघतं, ह्यांच्या मंथनामध्ये तत्वबोध निघतो. आणि तो तत्वबोध जगाच्या कल्याणाकरता असतो. जसं बाकीच्यांना सांगितलं असतं की हे धर्मकार्य आपलं करायचं आहे, त्याला काहीतरी आचारसंहिता आहे, ती आचारसंहिता सद्गुरू करून घेतात. आणि ती आचारसंहिता सद्गुरू करून घेतल्यानंतर तो त्यांचा आवडता शिष्य बनतो. आणि आवडता शिष्य बनल्यानंतर ते सगळं धर्मकार्य करण्यासाठी तो पात्र होतो. आणि असे धर्मवृंद आपल्याला तीर्थे तीर्थे निर्मलम ब्रह्मवृंदम, वृंदे वृंदे तत्वचिंतानुवाद, वादे वादे जायते तत्वबोधा, बोधे बोधे भासते चंद्रचूडा. आणि अशा पद्धतीने आपल्याला काहीतरी असं मोठं देण्याचा जो प्रयत्न आहे तो त्या ठिकाणी तीर्थावरती, तपावरती आणि व्रतावरती होत असतो. मग हे सांगण्यासाठी ऐकायलाच कोणी तयार नाही. काय असतं त्याच्यात,
काय असते वडाची पौर्णिमा, वडाची पूजा, आणि काय करायचं आहे धर्मकार्य काय करायचं, याचा अर्थ करा असं मी या ठिकाणी आपण म्हणू शकत नाही. आता याबद्दल आपल्याला बोलायचं नाही, आपण सत्याबद्दल चिंतन करतो आहे ना. सत्यचिंतन असल्यामुळे या सगळ्या रूढी परंपरा पुराणांवर सुद्धा बोलणार नाही. हा अद्वैत सिद्धांत आहे ना, दासबोध म्हणजे सिद्धांत आहे. त्या सिद्धांतावर बोलत असताना त्यामध्ये मजा नाही असं म्हणणारे प्रत्यक्षामध्ये, आता एक काल अजून एक अतिशय सुंदर गोष्ट ऐकली, रूट्स नावाची इंग्लिश कथा आहे. 2 भाऊ, एक भाऊ मोठा जो असतो तो निघून जातो, अतिशय उच्च शिक्षित असतो तो, नाव पण सांगू शकते त्यांचं, पण असू दे. तो उच्च शिक्षित आणि विदेशामध्ये जाऊन राहतो, आणि हा असतो बिचारा जो कमी शिकलेला असतो, तो आईवडिलांना सांभाळतो, देशात राहतो आणि सगळं कार्य करतो, याचं रुटीन चालू असतं. आणि तिकडे तो अतिशय मस्त सगळ्या पद्धतीने एक दिवस त्याच्या मुलाचा फोन ह्या काकाला येतो लहान्या, आणि तो म्हणतो, काका काका कसंही करून तुला यावं लागेल 30-35 वर्षानंतर, इकडे त्याचा काही संबंध नाही भारताशी, आणि सांगितलं की तुला यावं लागेल. हा म्हणतो, मला कशाला, माझी परिस्थिती नाही, मी परदेशात येऊ पण शकत नाही, आईवडील म्हातारे आहेत, मी येऊ नाही शकत. जेव्हा ही गोष्ट ऐकली ना, खरंच टचकन डोळ्यात पाणी आलं. इतकं छान त्याचं आयुष्य 30 वर्षाचं रंगलेलं असतानासुद्धा त्याच्या मुलाचा आणि मुलीचा दोघांचाही फोन आला, काका तुला यायला पाहिजे. हा म्हणाला, मी येऊन काय करू. तर आमच्या एका डॉक्टरनी सांगितलं म्हणे की बाबांना मुळाची गरज आहे, रूट्सची गरज आहे. त्याच्यामुळे काका तू ताबडतोब ये, कसंही करत ये, बाबांना तुझी फार गरज आहे. म्हणजे मूळ तुटलं का? मूळ तुटत नाही. 30 वर्ष कितीही गोंधळ घातला त्यांनी, तरी शेवटी लहान भावाला आईवडिलांच्या आशीर्वादासह भावाला बोलवलं आहे. तो सुद्धा तळमळ करत त्या ठिकाणी पोचला, आणि सगळ्यांचं अर्थातच काय घडलं असेल हे आपण कल्पना करू शकतो. रूट्सची गरज आहे. मग हे जे रूट्स आहे, हे रूट्स आपल्याजवळ आहेत ना. मग हे असा जो बोध आहे, तो बोध अज्ञानात नाही निघत. अज्ञानामध्ये मी करून किती दिवस तो शेवटी हा गरीब मुलगासुद्धा भारतातला आईवडिलांचे आशीर्वाद घेऊन तिथे पोचला. म्हणजे कोण महत्त्वाचं ठरलं शेवटी? ही गोष्ट म्हणजे गोष्ट खरी खोटी याच्यामध्ये न जाता त्याचा मतितार्थ हा आहे की शेवटी काहीतरी पक्का आपल्याजवळ असल्याशिवाय, DNA रूट्स हे जे पक्के असतात ना, आपलं गोत्र, आपला गाव, आपला देश, आपले आईवडील, आपले मित्र, हे सगळं आहे ना, त्यामध्ये मन रमलेलं असतं. थोडे वेळ आपण भरकटतो, थोड्या वेळ भरकटल्यानंतर पुन्हा काहीतरी मुळाचीच गरज असते. या गोष्टीमधून अतिशय स्पष्ट लेखिकेने सांगितलं आहे, रूट्स. मग तो गेला, आणि त्याच्यानंतर किती आनंदी उत्सव असेल, आणि त्याला पैशाच्या औषधाची गरज पडली नाही नंतर, आणि सगळ्यांचं एकत्र मिलन झालं, असं त्या गोष्टीचा अर्थ आहे. मग हे कशाने होत आहे सगळं? काहीतरी तत्त्वचिंतन निघालं पाहिजे बाहेर. तुम्ही काहीच मानत नाही, यातून काहीही फायदा होत नाही. हे आपल्यासाठी नाही आहे, हे आपल्यासाठी नाही. आपण स्वतः मुळातच तसं समर्थ सांगतो, त्यातल्या बऱ्यापैकी 1% आपण ते मानलेलं असतं. पण जे मानत नाही त्यांना का दुःख होतं याचं कारण तरी कमीत कमी आपल्याला कळतं, आणि आपल्याला समाधान मिळतं की आपण आहे ते मार्गावरती अतिशय छान चाललं आहे. याचा आनंदसुद्धा मिळणं ही समर्थांची कृपा आहे. नाही तर आपल्यालाही वाटतं त्यांचं काय वाईट नाही, आमचंच त्याच्या मनाने त्रास आहे, ते किती सुखात आहे. हा सगळा तत्त्वचिंतन सगळं संपून जातं आहे ब्रह्मवृंदांच्या साह्याने, म्हणजेच धर्माच्या साह्याने. हे जे धर्म आहे, या धर्मामुळे आपल्याला कोणत्याही क्षणी, कितीही गरीब असो, किती थकलेला असो, सगळ्यांना शांती देण्याचं काम, त्याच्यापुढे कमी जास्त कोणी नाही. हे असं जे धर्मकार्याचं कार्य आहे ते ब्रह्मवृंद करत असतात, आणि ते तीर्थावर सापडतात. मग त्या तीर्थाला जाणं, मग ब्रह्मवृंदांचा आशीर्वाद घेणं, हे सगळं त्याच्यामुळे आपण समृद्ध होत जातो. कारण आपण जी गोष्ट करू शकत नाही ती गोष्ट त्यांनी केलेली असते, आणि याचे अनुभव आहेत सगळ्यांना. ते समाधान त्यांच्या चेहऱ्यावर असतं, ते तेज त्यांच्या चेहऱ्यावर असतं. मग त्याला अमान्य करण्यात काय अर्थ आहे? नंतर चंद्रचूडाचे वचन, सद्गुरूचे उपासना, गुरुगीता निरूपण बोलिले हरे. आणि जेव्हा हे सगळं होतं तेव्हा गुरुगीता निरूपण, गुरुगीता, गुरुबद्दल आदर, देवाबद्दल आदर, तीर्थाबद्दल आदर, आणि व्रताबद्दल आदर, व्रतातून काहीतरी मिळतं, हे सगळं बोलिले हरे, हराने सांगितलं आहे, शंकरांनी सांगितलं आहे. आणि बोलल्यामुळे हरणसुद्धा होतं. हे सगळं बोललं, हे धर्मकार्य केलं, धर्मकार्याकडे इच्छा झाली, धर्मामुळे जी स्थिरता येते, ते रूट्स आपल्याजवळ नशिबाने आहे भारताजवळ. या सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला कळतात ते त्याच्याद्वारे कळतात. समर्थ आता हळूहळू धर्म म्हणजे उपासना मार्गाकडे आले आहे. 6 दशक त्यांनी आपल्याला फक्त मनाला वळवलं आहे.
अजिबात कोणत्या गोष्टीचा आग्रह केलेला नाही. आता बाकी त्या आग्रहाने म्हणतात आहे की धर्म कोण सांभाळतं आणि धर्म सांभाळणाऱ्यांकडे जाण्याचे कार्य आपण अज्ञानी लोकांनी का करत नव्हतो याचं कारण अभिमान आणि दंभ हे बोले सर्वज्ञाचा राजा. तो सर्वज्ञाचा राजा असं बोलतो जे समर्थांना मान्य नाही. समर्थांना मान्य नाही म्हणजे तुमचं कल्याण नाही त्या ठिकाणी. तुमचं कल्याण असतं तर त्यांना काय त्रास आहे. तुम्ही जर आनंदात राहत असाल तर मला काय त्रास आहे. मी ते तर त्यांच्या ब्रह्मानंदात आहेतच. तुमचा आनंद नाही तुम्हाला मिळत आहे म्हणून हे सांगायचा प्रयत्न आहे ना त्यांचा. मग गुरुसी कैसे भजावे. आता गुरुसी कैसे भजावे आधी तयासी ओळखावे. गुरु ओळखणं खूप आवश्यक आहे. गुरुचे तर नियम सांगितलेत त्यांनी. गुरुला ओळखावं. सध्याच्या परिस्थितीत सगळ्या गुरूंनाच धरून एखाद्या जेलमध्ये टाकायला पाहिजे अशी अवस्था आहे. काल विषय निघाला होता की आता भारतासमोरची आव्हानं कोणती आहे. तर भारतासमोरचं तर सगळ्यात मोठं आव्हान आहे धर्माच्या नावाखाली झालेला सगळा हा जो भ्रष्टाचार आहे तो. ते धर्मगुरू म्हणणारेच लोकांना पकडून जेलमध्ये टाकायला पाहिजे अशी अवस्था आहे. गुरु कोण ओळखा म्हणतात आधी. आणि समर्थांना मानत नाही. समर्थांसारख्या निरपेक्ष राष्ट्रप्रेमी लोकांना नाही मानायचं आणि हे सगळे धर्मगुरू आहेत. जर ते समाधान देत नसतील, जे अराजक पसरवत असतील, ते जर दुही पसरवत असतील, हे तर एक म्हणतात आहे. हे अद्वैत सिद्धांत बोलतात आहे आणि ते सतत द्वैत करतात, सतत दुरी करतात. मग गुरु कोण आहे ते आधी ओळखलं पाहिजे. सगळं एकच आहे म्हणणारा आमचा समर्थ नाही. माऊलींचा संप्रदाय असो, वारकरी संप्रदाय असो, आमचे सगळे संत असो, सगळ्यांना एकत्र आणणारे आणि हे दुही पहिलवणारे आहे कोण. काल तर त्यांनी सांगितलं की पक्षसुद्धा यामध्ये कारणीभूत नाही आहे. जे कोणता पक्ष आपल्याला खेचतोय असं पण नाही, काँग्रेससुद्धा नाही. हे दुही पसरणारे ते डावे लोकच वेगळे आहेत. डावे पंथाचे लोक आहेत ना, त्यांची एक वेगळी कॅटेगरी आहे. ते हे सगळं करत असतात. मग ते ओळखायला पाहिजे ना आपल्या हिंदू करत. हे समजलं पाहिजे आधी. त्यांचं म्हणणं आहे सद्गुरू गुरुसी कैसे भजावे आधी तयासी ओळखावे. तो काय सांगतोय आपलं कल्याण होत आहे की नाही. परवाचा एक किस्सा सांगायला नको. शंकर महाराजांच्या नावाने 13 कोटीला कसं काय कोणी फसवू शकतो. इतके मूर्ख. आणि पुण्यामध्ये शिकले सवरले इंग्लंडचे लोक, इंग्लंडमध्ये राहणारे नवरा बायको दोघं. एकटी बाई असती तरी मी समजू शकली असती, शिकलेली नसती तरी समजू शकली असती, गरीब असती तरी समजू शकली असती. श्रीमंत 3 घरं इंग्लंडमध्ये आणि 3ही घरं विकली. एवढी कोटीची संपत्ती त्या महाराजांना दिली. किती सुंदर महाराज असले पाहिजे. आणि हे तीर्थे निर्मलम ब्रह्मवृंदम कुठे आहे. ही तर सीमारेषा आता आपल्याला ओळखायला कलियुग लागला आहे ना. कलियुगामध्ये इतकी मूर्ख. आणि आडनाव डोळस ह्याहून काय म्हणजे विरोधाभास असू शकतो. आडनाव डोळस, शिकलेले, नवरा बायको दोघंही 3 घरं देऊन टाकले महाराजांना. आणि आता म्हणे आम्हाला आमच्या मुलीची हे करायला आमच्याजवळ पैसा नाही. हा काय मूर्खपणा. समर्थांना मान्य असेल हे गोष्ट. इतका मूर्खपणा. आणि ज्यांच्या नावाने ते केलं ते सुद्धा मठ इतका चिडलाय आता की आमच्या नावाने लोकांनी काय काय केलं. म्हणजे कोण करतं हे ओळखलंच नाही गेलं तर काय होईल. म्हणून गुरुसी कैसे बजावे आधी तयासी ओळखावे, त्याचे समाधान घ्यावे विवेके स्वये. त्याचं जर समाधान तुम्हाला मिळत नसेल तर स्वतः ओळखलं पाहिजे. स्वतः ओळखलं पाहिजे की हा मला कुठे नेतो आहे. मला हा सद्गुरू कुठे नेतो आहे. सद्गुरू मला समाधान देतो आहे का हे आपल्याला कळत नाही. इतके काय डोळ्यावरती पडदा लागल्यासारखं नाव सद्गुरूंचं. म्हणजे आजकाल तर पहिलेपेक्षाही कठीण झालं. धर्माच्या नावाने आपल्याला फसवत आहे. आधी निदान धर्म वेगळा आणि फसवणारे वेगळे तरी दिसत होते. आता फसवणारेच धर्माचारी झाले. नाव. मग ह्या सगळ्या गोष्टी समर्थांना तेव्हाच दिसल्या. त्यांनी म्हणलं आधी गुरु ओळखा, त्याच्याशिवाय त्याच्या मागे जाऊ नका. आता मी थांबते कारण की 9:55 झाले. ब्रह्मानंदम म्हणून आता आपलं सद्गुरूंची प्रार्थना. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरूं तन्नमामि. मुद्दाम श्लोक टाकलाय समर्थांनी या ठिकाणी की ते जे नेत्राने गुरुराजमूर्ती आपुली. आताही बघा त्या मूर्तीकडे बघून खरंच समाधान मिळत आहे बरं आज. नेत्राने गुरुराजमूर्ती आपुली मी जे धवा पाहिली. तू विष्णू शिव तूच दैवत मला तू तात तू माऊली. झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा
माझे असो वंदन. जय जय रघुवीर समर्थ. 3 वेळा वाजते. गुरुगीतेचे वचन ऐसे सद्गुरूचे ध्यान ज्ञान ध्यान, तेथे सृष्टी मिथ्या भान उरेल कैचे श्रीराम. ऐसा सज्ञान बोलिला सद्गुरु तो ओळखिला, सृष्टी मिथ्या ऐसा केला निश्चितार्थ श्रीराम. श्रोता ऐसे नमनी कदा, आधिक उठिला विवादा, म्हणे कैसा रे गोविंदा अज्ञान म्हणतोसी श्रीराम. जीवभूत सनातन ऐसे गीतेचे वचन, तयासी तू अज्ञान म्हणतोस कैसा श्रीराम. ऐसा श्रोता आक्षेप करी विषाद मानिला अंतरी, त्याचे प्रत्यंतर चतुरी सावध भावे श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. 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 झाले साधनाचे फळ, संसार झाला सकळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ, अंतरी बिंबले श्रीराम. हिशेब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा, साध्य होता साधनाचा, ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखिले, ते ते जागृती उडाले, सहजची अनिर्वाच्य झाले, बोलता नये श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे, प्रत्येक खुणेसी बाणावे, जन्म मृत्यूच्या नावे शून्याकार श्रीराम. भक्ताचे निसाभिमानी, कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने, तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध, श्रवणद्वारे घेता शोध, मनन करत्यास विशद, परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक 200 समास, साधके पाहावे सावकाश, विवरता विशेष विशेष, कळो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन, स्तवनाचे काय प्रयोजन, येथे प्रत्ययास कारण, प्रत्ययो पहावा श्रीराम. देहे तव पाचा भूतांचा, करता आत्मा ते तिचा, आणि कवित्व प्रकार मानुषाचा, कशावरून श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे, आणि कवित्वाचे काय मनुष्याचे, ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा झाडा केला, तत्व समुदाय उडाला, तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम. ऐसी ही विचारांची कामे, उगीच भ्रमणे भ्रमे, जगदेश्वरी अनुक्रमे, सकळ केले श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. वंदे वंदे देवं विष्णुमशेषस्थितिहेतुं, त्वामध्यात्मज्ञानविरन्तर्हृदि भव्यं. हेयाहेयद्वन्द्वविहीनं परमेकं, सत्तामात्रं सर्वरदुस्थं ऋषिरूपं. प्राणापानौ निश्चयबुद्ध्या हृदिरुद्ध्वा, छित्त्वा सर्वसंशयबन्धं विषयोगान्. पश्यन्तीशं यङ्गतमोहायतयस्तं, वन्दे रामं रत्नकिरीटं रविभासं. मायातीतं माधवमाद्यं जगदादि, मानातीतं मोहविनाशं मुनिवन्द्यं. योगिध्येयं योगविधानं परिपूर्णं, वन्दे रामं रञ्जितलोकं रमणीयं. भावाभावप्रत्ययहीनं भवमुख्यै, योगासक्तैर्चितपादाम्बुजयुग्मं. नित्यं शुद्धं बुद्धिमनन्तं प्रणवाख्यं, वन्दे रामं वीरमशेषासुरधावम्. त्वं मे नाथो नाथितकार्याखिलकारी, मानातीतो माधवरूपोऽखिलधारी. भक्त्यागम्यो भावितरूपो भवहारी, योगाभ्यासैर्भावितचेतः सहचारी. त्वामद्यन्तं लोकततीनां परमीशं, लोकानां नौलौकिकमानैरुदिगम्यं. भक्तिश्रद्धाभावसमेतैर्भजनीयं, वन्दे रामं सुन्दरमिन्दिवरनीलं. को वा ज्ञातुं त्वामतिमानं गतमानं, मानासक्तो माधवशक्तो मुनिमान्यं. वृन्दारण्ये वन्दितवृन्दाकरवृन्दं, वन्दे रामं भवमुखवन्द्यं सुखकन्दं. नानाशास्त्रैर्वेदकदम्बैर्प्रतिपाद्यं, नित्यानन्दं निर्विषयज्ञानमनादिं. मत्सेवार्थं मानुषभावं प्रतिपन्नं, वन्दे रामं मरकतवर्णं मथुरेशं. श्रद्धायुक्तो यः पठति इमं स्तवमाद्यं, ब्रह्मं ब्रह्मज्ञानविधानं भुवि मर्त्या.
रामं श्यामं कामिदकामप्रदमीशं ध्यात्वा ध्यात्वा पातकजालैर्विगत स्यात् सीताकांतस्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ भरजन भव बीजाचे अर्जन सुख संपत्तीचे तर्जन यमदूताचे राम गर्जन बोला राम 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 बोला राम 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 बोला राम 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 आवाहनं न जानामि तवार्चन पूजाञ्चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर जय जय रघुवीर समर्थ।